श्रीमद भगवद्गीता अध्याय 8 अक्षर ब्रह्मयोग. श्री ज्ञानेश्वरी. श्री गणेशाय नमः. मग अर्जुने म्हणितले, हा हा जी अवधारिले, जे म्या पुसिले ते निरूपिजे. सांगा कवन ते ब्रह्म, कासया नाम कर्म, अथवा अध्यात्म काय म्हणिपे. आदिभूत ते कैसे, येथ अधिदैवत ते कवन असे. हे उघड मी परियेसे, तैसे बोला. देवा अधियज्ञ तो काही, कवन पाइये देही. हे अनुमानासी काही, दिठी न भरे. आणि नियत अंतःकरणी, तू जानजसी देहप्रयाणी. ते कैसे नि हे शारंग पाणी, परिसवा माते. देखा दवळारी चिंतामणींचा, परजरी पहुडला होय दैवाचा. तरे ओसनताही बोलू तयाचा, सोपून वचे. तैसे अर्जुनाची या बोलासवे, आले तेची म्हणितले देवे. परी येसे गा बरवे, जे पुसले तुवा. किरीटी कामधेनूचा पाडा, वरी कल्पतरूचा आहे मांदोडा. मनोनी मनोर्थ सिद्धीची या झाडा, तो नवल नोहे. श्रीकृष्ण कोपोनी जासी मारी, तो पावे ब्रह्म साक्षात्कारी. मा कृपेने उपदेशू करे, तो कैशा परी न पवेल. जय कृष्णची होई जे आपण, तैक श्रीकृष्ण होय आपुले अंतःकरण. मग संकल्पाचे अंगण, ओळगती सिद्धी. परी ऐसे जे प्रेम, ते अर्जुनींचे आधी निसीम. मनोनी तयाचे काम, सदा सफल. या कारणे अनंते, मग मनोगत तया ते पुसते. होईल जाणूनी आई ते, ओगरोनी ठेवले. जे अपत्य थानी हुनी निगे, तयाची भूक ते माया सीची लागे. ये रवे ते शब्द काय सांगे, मग स्तन्य दे ये रे. मनोनिया कृपाळुवा गुरुची ये ठाई. हे नवल नोभे काही, परे ते असो ऐका काय. जे देव बोलते जाहले, मग म्हणितले सर्वेश्वरे. जे आकारी ये खोंकरे, कोंदले असत न खिरे. कवन काळी, ये रवी सपुरपन तयाचे पहावे. तरी शून्यची नभे स्वभावे, वरी गगनाचे नि पालवे. गाळुनी घेतले, जे ऐसे ही परिविरुळे. ये विज्ञानाची ये खोळे, हालविले ही न गळे. ते परब्रह्म, आणि आकाराचे निजाले पणे. जन्मधर्माते नेने, आकार लोपी निमने नाही कही. ऐशिया आपुलियाची सहज स्थिती, जया ब्रह्माची नित्यता असती. तया नाम सुभद्रापते, अध्यात्म गा. मग गगनी जेवी निर्मळे, नेनो कैची एके वेळे. उठती घनपटळे नानावर्णे, तैसे अमूर्ती तिये विशुद्धे. महदादी भूतभेदे, ब्रह्मांडाचे बांधे. होंची लागती, पै निर्विकल्पाची ये बरडी. फुटे आदी संकल्पाची विरूढी, आणि ते सवेची मोडोनी ये ढोंडी. ब्रह्मगोळकांच्या, तया एकैकाचे भीतरी पाहिजे. तव बीजाचाची भरीला देखिजे. माझी होतिया जातिया निनिजे, लेख जीवा. मग तया ब्रह्मगोळकांचे अंशास, प्रसवती आदी संकल्प असमसहास. हे असो ऐसी बहुवस, सृष्टी वाढे. परी दुजे विन एकला, परब्रह्मची संचला. अनेकत्वाचा आला पूर जैसा, तैसे समविषमत्व नेनो कैचे. वायाची चराचर रचे, पाहता प्रसवतिया योनीचे. लक्ष दिसते, येरी जीवा भावाची ये पालविये. काही मर्यादाच करू नये, पाहिजे कवन हे आगवे विये. तव मूळ ते शून्य, म्हणून करता मुदल न दिसे. आणि सेखी कारण ही काही नसे. माझी कार्याची आपैसे, वाढो लागे. ऐसा करीते नवीन गोचरू, अव्यक्ती हा आकारू. निपजे जो व्यापारू, तया नाम कर्म. आता आधीभूत जे म्हणिपे, तेही सांगो संक्षेपे. तरी होय आणि हारपे, अभ्रजैसे. तैसे असते पण आहाच, नाही होई जे हे साच. जयांते रूपा आणि ती पाच पाच मिळवनिया. भूतांते अधिकरुणी असे, आणि भूत संयोगे तरी दिसे. वियोग वेळे भ्रंशे, नामरूपाधिक. तया ते आदिभूत म्हणजे,
मग आदिदैव पुरुष जाणिजे, जेने प्रकृतींचे भोगिजे उपार्जिले. जो चेतनेचा चक्षु, जो इंद्रिय देशींचा अध्यक्षु, जो देहास्तमानी वृक्षो संकल्प विहंगमाचा, जो परमात्माची परी दुसरा, जे अहंकार निद्रा निदसुरा, मनोनिस्वप्नींचिया वोरबारा, संतोषेशिने जीव येणे नावे जयाचे, आळविजे स्वभावे, ते अधिदैवत जाणावे पंचायतनींचे. आता इयेचे शरीर ग्रामी, जो शरीर भावा ते उपशमी, तो आदियज्ञ येथगामी पंडुकुमरा. येर अधिदैवाधिभूत, तेही मीची कीर समस्त, परी अंधळे किडाळ मिळत, ते काय साके नोव्हे, तरी ते पंधरे पणन मिळे, आणि किडाचियाही अंशान मिळे, परी जव असे तयाचे निमेळे, तव साकेंची म्हणिजे, तैसे आदिभूतादि आगवे, हे अविद्येचे निपालवे, झाकले तव मानावे, वेगळे ऐसे, तेची अविद्येची जवनिका फिटे, आणि भेदभावाची अवधी तुटे. मग मनो एक होनिया जरी आटे, तरी काय दोन्ही होती, पैकेशांचा गुंडाळा, वरी ठेविला स्फटिक शिळा, ते वरी पाहिले डोळा, तव भेदली गमती, पाठी केश परवते नेले, आणि भेदले पण काय नेनो जाहाले, तरी डांक देऊनी सांदिले, शिळे ते काही, ना ते अखंडची आयती, परिसंगे भिन्न गमली होती, तरी सारिलिया मागवते, जैसी का तैसी, तेवींची अहंभाव जाये, तरी ऐक्य ते आधीची आहे, हेची साचे जेथ होये, तो अधियज्ञ मी, पैगा आम्ही तुझ, सकळ यज्ञ कर्मज, सांगितले काजे काज, मनी धरुनी, तो हा सकळ जीवांचा विसावा, नैष्कर्म्य सुखाचा ठेवा, परी उघड करुनी या पांडवा, दाविजत असे, पाहिलिया वैराग्येंधन, परिपूर्ती इंद्रिया नळी प्रदीप्ती, विषय द्रव्याची या आहुती देऊनिया, मग वज्रासन तेची उर्वी, शोधुनी आधार मुद्रा बरवी, वेदिकारचे मांडवे शरीराच्या, तेत संयमाग्नींची कुंडे, इंद्रिय द्रव्याचे निपवाडे, यजीजती उदंडे युक्ती घोषे. मग मन प्राण आणि संयमू, हाची हवन संपदेचा संभ्रमू, येणे संतोष विजय निर्धूमू, ज्ञानानळू, ऐसेनी हे सकळ ज्ञानी समर्पे, मग ज्ञान ते ज्ञेयी हारपे, पाठी ज्ञेयची स्वरूपे, निखिल उरे, तया नावगा आधियज्ञू, ऐसे बोलला जव सर्वज्ञू, तव अर्जुन अतिप्राज्ञू, तया पातले ते, हे जानोनी म्हणितले देवे, पार्था परिस्वतू आहासी बरवे, या कृष्णाचिया बोलासवे, ये रुसुकाचा जाहला, देखा बालकाचिया धनी, धाईजे, का शिष्याचे नि जाहलेपणे होईजे, हे सद्गुरूची एकलेनी जाणीजे, का प्रसवती या मनोनी सात्विक भावांची मांदी, कृष्णा अंगी अर्जुना आधी, न समातसे परिबुद्धे, सावरुनी देवे, मग पिकलिया सुखाचा परिमळू, की निवालिया अमृताचा कल्लोळू, तैसा कोवळा आणि सरळू, बोलू बोलिला, म्हणे परिसने यांची या राया, ऐके बापा धनंजया, ऐसी जळो सरलिया माया, तेथ जाळीते तेही जळे, जे आताची सांगितले होते, आगा अधियज्ञ म्हणितले जयाते, जे आदींची तया माते, जाणून अंती, ते देह झोळ ऐसे मानुनी, ठेले आपण पे आपणची होऊनी, जैसा मठ गगना भरुनी, गगनींची असे, ये प्रतिचिया माझ घरी, तया निश्चयाची ओवरी, आली म्हणून बाहेरे, नव्हेची असे, ऐसे सबाह्य ऐक्य संचले, मिची होनी असता रचिले, बाहेरी भूतांची पांचही खवले, नेनतांची पडिली, आता उभया उभे पण नाही जयाचे, मा पडिलिया गवहन कवन तयाचे, म्हणून प्रतितीचिये पोटींचे, पाणी न हाले, ते ऐक्याची आहे ओतिली, की नित्यतेची या हृदयी घातली, जैसी समरस समुद्रे धुतली,
रुळेची ना पै अथावी घट बुडाला, तो आत बाहेरी उदके भरला. पाठी दैवगत्या जरी फुटला, तरी उदक काय फुटे. ना तरी सर्पे कवच सांडिले, का उबारेने वस्त्र फेडिले. तरी सांग पा काही मोडले, अवेवा माझी तैसा आकारू हा अहाच भ्रंशे. वांचुनी वस्तू ते सांचलीची असे, तेची बुद्धी झालिया विसकुसे. कैसे नियाता म्हणून या परिमाते, अंतकाळी जाणता साते. जे मोकली ती देहाते, ते मीची होते. येरवी तरी साधारण, उरी आदळलिया मरण. जो आठवू धरी अंतःकरण, तेची होई जय. जैसा कवनु एकू काकुळती, पळता पवन गती दुपावली अवचिती. कुहा माझी पडियेला, आता तया पडन या अरवते. पडन चुकवावया परवते, परी म्हणून तेथे पडावेची पडे. देवी मृत्यूचेनी अवसरे एके, जे येऊन या जीवा समोर ठाके. ते ओने न मग चुके, बलतया परी. आणि जग जागता जव असी जे, तव जेने ध्याने भावना भाविजे. डोळा लागत खेओ देखिजे, तेची स्वप्नी. देवी जितेनी अवसरे, जे आवडोनी जीवी उरे. तेची मरणाची मेरे, फार हो लागे. आणि मरणी जया जे आठवे, तो तेची गती ते पावे. म्हणून सदा स्मरावे, मातेची तुवा. डोळा जे देखावे, का कानी हन ऐकावे. मनी जे भावावे, बोलावे वाचे. जे अंतबाहेरी आघवे, मीची करुणी घालावे. मग सर्वी काळी स्वभावे, मीची आहे. अर्जुना ऐसे जाहलिया, मग न मरे जे देह गेलिया. मा संग्राम केलिया, भय काय तुझ. तू मन बुद्धी सांचेसी, जरी माझिया स्वरूपी अर्पिसी. तरी माते सिगा पावसी, हे माझी भाक. हेच काही सयावरी होये, ऐसा जरी संदेह वर्तत आहे. तरी अभ्यासूनी आधी पाहे, मग नवे तरी कोपे. येनेचे अभ्यासेसी योगू, चित्तासी करी पा चांगू. अगा उपाय बळे पंगू, पहाड ठाके. तेवी सद्वासे निरंतर, चित्तासी परमपुरुषाची मोहर. लावे मग शरीर, राहो अथवा जाओ. जे नाना गती ते पावविते, ते चित्त वरील आत्मयाते. मग कवन आठवे देहाते, गेले की आहे. पै सरी तेचेनी ओघे, सिंधू जळा मिनले घोगे. ते काय वर्तता हे मागे, म्हणून पाहो येते. ना ते समुद्राची होनी ठेले, ते चित्ताचे चैतन्य जाहाले. येत याता यात निमाले, घनानंद जे. जयाचे आकाराविन असणे, जया जन्मना निमने. जे अवघेची अवघेपणे देखत असे. जे गगनाहुनी जुने, जे परमाणुहुनी साने. जयाचे सन्निधाने, विश्व चळे. जे सर्वांते ययाविये, विश्व सर्व निजेने जिये. हेतू जया बिहे अचिंत्य जे. देखे ओळंबा इंगळू न चरे. ते जी तिमिरन शिरे, जे दिहाची अंधारे. चर्मचक्षुषे सुसडा सूर्यकणांच्या राशी. जो नित्य उदोज्ञानी यांसी, अस्तमानाचे जयासी आडनाव नाही. तया अव्यंगवाने या ब्रह्माते, प्रयाण काले प्राप्ते. जो स्थिरावलेनी चित्ते, जाणोनी स्मरे. बाहेरी पद्मासन रचुनी, उत्तराभिमुख बैसुनी. जीवी सुखसुनी कर्मयोगाचे, आंतु मिनलेनी मनोधर्मे. स्वरूप प्राप्तीचे निप्रेमे, आपे आप संभ्रमे मिळावया. आकळलेनी योगे, मध्यमा मध्यमार्गे. अग्निस्थानवनी निगे, ब्रह्मरंध्रा. तेत अचेत चित्ताचा सांगा तू, हाच बाणा दिसे मांडतू. तेत प्राणू गगनातू संचरे का. परी मनाचे निस्थैर्य धरिला, भक्तीची या भावना भरला. योग बळे आवरला सज्ज होनी, तो जडा जडाते विरवितू.
भृतलता माझी संचरतु जैसा घंटानादलयस्तु घंटेसीच होय का झाकलिये घटीचा दिवा नेनिजे काय जाहला केव्हा या रीती जो पांडवा देह ठेवी तो केवळ परब्रह्म जया परमपुरुष ऐसे नाम ते माझे निज धाम होऊनी ठाके सकळा जाणने या जे लानी ये जाणीवेची जे खानी तया ज्ञानी यांची ये आयनी जया ते अक्षर म्हणिपे चंडवाते ही न मोडे ते गगनची की पुढे वांचोनी जरी होईल मेहुडे तरी उरेल कैचे तेवी जाणणे या जे आकळिले जे जाणवले पणेची उमानले मग नेनवेची तया म्हणितले अक्षर सहजे मनोनी वेदविद नर म्हणती जया ते अक्षर जे प्रकृतीसी परमात्म स्वरूप आणि विषयांचे विष उलंडुनी जे सर्वेंद्रिया प्रायश्चित्त देऊनी आहाती देहाच्या बैसुनी झाडातळी ते या परिविरक्त जयाची निरंतर वाट पाहत निष्कामासी अभिप्रेत सर्वदा जे जयाची आवडी न गणिती ब्रह्मचर्याची सांकडी निष्ठुर बाहुनी बापुडे इंद्रिये करीती ऐसे जे पद दुर्लभ आणि अगाध जयाची थडिये वेद चुबुकळीले ठेले ते पुरुष होती जे या परिलया जाती परे पार्था हेची स्थिती एक वेळ सांगो तेथ अर्जुने म्हणितले स्वामी हेची म्हणावया होतो पामी तव सहजे कृपा केली तुम्ही तरी बोली जो का परी बोलावे ते अतिसोहोपे तेथ म्हणितले त्रिभुवन दीपे तुझ काय नेनो संक्षेपे सांगेने एक तरी मना या बाहेरीकडे ये याची साविया सवे मोडे हे हृदयाची या डोही बुडे तैसे कीजे परी हे तरीच घडे जरी संयमाची अखंडे सर्वद्वारी कवाडे कळासती तरी सहजे मन कोंडले हृदयींची असेल उगले जैसे कर चरणी मोडले परिवरू न संडी तैसे चित्त राहिलिया पांडवा प्राणांचा प्रण उची करावा मग अनुवृत्ती पंथे आणावा मूर्ध्नीवरी तेथ आकाशी मिळे न मिळे तैसा धरावा धारणा बळे जव मात्रा त्रय मावळे अर्धबिंबी तव वरी तो समीरू निराळी की जे स्थिरू मग लग्नी जेव ओंकारू बिंबीची विलसे ऐसे ओम हे स्मरो सरे आणि तेथेंची प्राणुपुरे मग प्रणवाती उरे पूर्ण घनजे मनोनी प्रणवैक नाम हे एकाक्षर ब्रह्म जो माझे स्वरूप परम स्मरत शांता या परित्यजी देहाते तो त्रिशुद्धी पावे माते जया पावन या परवते आणि कपावने नाही तेथ अर्जुना जरी विपाये तुझ्या जीवी हन ऐसे जाये ना हे स्मरण मग होवे कायसव यावरी अंती इंद्रिया अनुघडू पडलिया जीविताचे सुख बुडालिया आंतु बाहेरी उघडलिया मृत्यूचिन्हे देवी वैसावेची कवने मग कवन निरोधी करणे तेत काही ह्याचेनी अंतःकरणे प्रणव स्मरावा तरी अगा ऐशिया हो ध्वनी झने थारा देशिगा मणी पै नित्य सेविला मी निदानी सेवकू होय जे विषयांसी तिळांजळी देऊनी प्रवृत्तीवरी निगड वाऊनी माते हृदय सुनी भोगिताती परिभोगितया आरानुका भेटणे नाही क्षुधादिका तेथ चक्षुरादिरंका कवन पाडू ऐसे निरंतर एकवटले जे अंतःकरणी मजसी लिगटले मीची होनी आटले उपासिते तया देहावसान जई पावे तई तीही माते स्मरावे मग म्या जरी पावावे तरी उपासती ते कायसी पैरंकू एक आडलेपणे का कुळती अंती धाव म्हणे परी तयाची एकलानी धावने कायन घडे मज आणि भक्तांही तेची दशा तरी भक्तीचा सोसुकायसा
म्हणून हा ध्वनी ऐसा न वाखाणावा, तीही जे वेळी मी स्मरावा, हे वेळी स्मरला की पावावा, तो आभारू ही जीवा साहवेची ना, ते ऋणवैपण देखोणी अंगी, मी आपुलियाची उत्तीर्णत्वा लागी, भक्तांची या तनुत्यागी परिचर्या करी, देह कैवल्याचा वारा धनेला गेले या सुकुमारा, म्हणून आत्मबोधाची या पांजिरा सुये तया ते, वरी आपुलिया स्मरणाची उवाईली, ही व ऐसे करी सावली, ऐसे नित्य बुद्धी संचले मी आणि तया ते, म्हणून देहांतीची साकडे माझी कहीची न पडे, मी आपुलिया ते आपुलीकडे सुखेचे आणि, वरचील देहासी गवसनी फेडुनी, आहाच अहंकाराचे रज झाडुनी, शुद्ध वासना निवडुनी आपण पा मिळवी, आणि भक्ता तरी देही विशेष एक वंकीचा ठाव नाही, म्हणून या विहेरू करिता काही, वियोग ऐसा न वाटे ना, तरी देहांतीची मिया यावे, मग आपण पे याते न्यावे, हे ही नाही स्वभावे, जे आधीची मज मिनले, येरी शरीराची ये सलिली, असते हे पण हेची सावली, वाचोनी चंद्रिका ते ठेली, चंद्रीच आहे, ऐसे जे नित्ययुक्त तयासी सुलभ मी सतत, मनोनी देहांती निश्चित मीची होती, मग क्लेश तरुची वाडी, जे तापत्रयाग्नींची सगडी, जे मृत्यू काकासी कुरोंडी सांडिली आहे, जे दैन्याचे दुभते, जे महाभयाते वाढविते, जे सकळ दुःखाते पुरते भांडवल, जे दुर्मतीचे मूळ, जे कुकर्माचे फळ, जे व्यामोहाचे केवळ स्वरूपची, जे संसाराचे बैसणे, जे विकारांचे उद्याने, जे सकळ रोगांचे भाने वाढिले आहे, जे काळाचा खीच उशिटा, जे आशेचा अंगवठा, जन्म मरणाचा ओलिंगवटा स्वभावे, जे भुलीचे भरिव, जे विकल्पाचे ओतीव, किंबहुना पेव विंचुवांचे, जे व्याघ्राचे क्षेत्र, जे पैन्यांगनांचे मैत्र, जे विषय विज्ञान यंत्र सुपूजित, जे लावेचा कळबळा, निवालिया विशोधकाचा गळाळा, जे विश्वासू अंगबळा संवचोराचा, जे कोढियाचे खेव, जे काळसर्पाचे मार्दव, गोरियेचे स्वभाव गायन, जे वैरियाचा पाहुणेरू, जे दुर्जनाचा आदरू, हे असो जे सागरू अनर्थांचा, जे स्वप्नी देखिले स्वप्न, जे मृगजळे सासिन्नले वन, जे धूम्ररजांचे कण ओतले आहे, ऐसे जे हे शरीर, ते तेन पवतीची पुडती नर, जे होनी ठेले अपार स्वरूप माझे, ये रवी ब्रह्मपणाची ये भडसे, न चुकतीची पुनरावृत्तीचे वळसे, परी निवटलियाचे जैसे पोटन दुखे, ना तरी चेलियानंतरे, न बुडीजे स्वप्नीचेनी महापुरे, तेवी माते पावले ते संसारे, लिंपतीची ना येरवी जगदाकाराचे सिरे, जे चिरस्थायी यांचे धुरे, ब्रह्मभुवनगाचवरे लोकाचळयाचे, जिये गावींचा पहारू दिवोदबरी, एका अमरेंद्राचे आयुष्य न धरी, विळोनी पांती उठे एकवी सरे 14 जणांची, जै चौकडी या सहस्र जाये, तै ठाये ठाऊ विळूची होये, आणि तैसेंची सहस्रें वरिये पाहे, रात्री जेथ ये वडे अहोरात्र जेथींचे, ते नेन लोटती जे भाग्याचे, देखती ते स्वर्गींचे चिरंजीव, येरा सुरगणांची नवाई, विशेष सांगावी येत काही, मुदला इंद्रियांची दशा पाही, जे दिहाचे 14 परिब्रह्मयाची ही 8 प्रहारांते, आपुलिया डोळा देखते, जे आहा तिगा तयांते, अहोरात्रविद म्हणजे, तये ब्रह्मभुवनी दिवसे पाहे, ते वेळी गगनात केही न समाये, ऐसे अव्यक्ताचे होय व्यक्तविश्व,
पुढती दिहाची चौपाहारी फिटे आणि हा आकार समुद्र आटे पाठी तैसा चिमग पहाटे भरो लागे शारदीयेची ये प्रवेशी अभ्रेजिरती आकाशी मग ग्रीष्मांती जैसे निगती पुढती तैशी ब्रह्मादिनाची ये आदी हे भूतसृष्टीची मांदी मिळे जव सहस्रावधी निमित्त पुरे पाठी रात्रीचा अवसरू होय आणि विश्व अव्यक्ती जया जाये तोही युग सहस्र मोटका पाहे आणि तैसेंची रचे हे सांगावया काय उपपत्ती जे जगाचा प्रळयो आणि संभूती ये ब्रह्मभुवनींची या होते अहोरात्रा माझी कैसे थोरी वेचे मान पाहे पा तो सृष्टी बीजाचा साठोपा परी पुनरावृत्तीची या मापा शीग जाहला ये रवी त्रैलोक्य हे धनुर्धरा ये गावींचा गा पसारा तो हा दिनोदयी एक सरा मांडत असे पाठी रात्रीचा समोपावे आणि आपैसाची साठवे म्हणिये जेथींचे तेथ स्वभावे साम्यासी ये जैसे वृक्षपण बीजासी आले की मेघ हे गगन जाहले तैसे अनेकत्व जेथ सामावले ते साम्य म्हणिपे तेथ सम विषम न दिसे काही म्हणून भूते हे भाष नाही जेवी दूधची जाहलिया दही नामरूप जाय तेवी आकार लोपासरीसे जगाचे जगपन भ्रंशे परी जेथे जाहले ते तैसेची असे तैतया नाव सहज व्यक्त आणि आकारा वेळी तेची व्यक्त हे एकास्तव एक सूचित हे रवी दोन्ही नाही जैसे आटली ये रूपे आटले पण ते खोटी म्हणिपे पुढती तो घनाकारू हारपे जे वेळी अलंकार होती ही दोन्ही जैसी होनी एकी साक्षीभूत सुवर्णी तैसी व्यक्ता व्यक्ताची कडसनी वस्तूच्या ठाई हे तरी व्यक्तना अव्यक्त नित्यना नाशवंत या दोही भावा अतीत अनादि सिद्ध जे हे विश्वची होनी असे परिविश्वपन नासिलेनी न नासे अक्षरे पुसिल्या न भुसे अर्थू जैसा पाहे पातरंग तरी होत जात परी तेथ उदकते अखंड असत ते विभूता भावी न नाशत अविनाश जे ना तरी आटतीये अलंकारी नाटते कनक असे जयापरी ते विमरतीये जीवाकारी अमर जे आहे जया ते अव्यक्त म्हणो ये कोडे म्हणता स्तुती हे ऐसे नावडे जे मनबुद्धीन सापडे मन उनिया आणि आकारा आलिया जयाचे निराकरपण न वचे आकार लोपे न विंसचे नित्यता गा म्हणून अक्षर जे म्हणिजे देवींची म्हणता बुधुई उपजे जया परहुता पैसू न देखिजे या नाम परमगती परियागवा ई देहपुरी आहे निजेलियाचे परी जे व्यापारू करविना करे मनोनिया ये रवी जे शरीर चेष्टा त्या माझी एकही न ठकेगा सुभटा दाही इंद्रियांची या वाटा वाहतची आहाती उकळूनी विषयांचा पेटा होत मनाचा चोहटा तो सुखदुःखाचा राजवांटा भीतराही पावे परिराओ पोहुडलिया सुखे जैसा देशींचा व्यापारू न ठके प्रजा आपुला लेनी अभिलाखे करीतची असती तैसी बुद्धीचे हन जाणणे का मनाचे घेणे देणे इंद्रियांचे करणे स्फुरण वायूचे हे देह क्रिया आगवी न करविता होय बरवी जैसा न चलविते नी रवे लोकु चाले अर्जुना तया परी सुतला ऐसा आहे शरीरी म्हणून पुरुषगा अवधारे मनिपे जयाते आणि प्रकृती प्रतिव्रते पडिला एक पत्नी व्रते येणे ही कारणे जयाते पुरुष म्हणो ये पै वेदांचे बहुवसपन देखे चीना जयाचे आंगन हे गगनाचे पांघरून होय देखा ऐसे जाणुनी योगीश्वर जयाते म्हणती परात्पर जे अनन्यगतीचे घर गिवसित ये जे तनुवाच्या चित्ते नाईकती दुजिये गोष्टी ते
तया एकनिष्ठेचे पिकते सुक्षेत्र जे. हे त्रैलोक्याची पुरुषोत्तमू, ऐसा साचू जयाचा मनोधर्मू. तया अस्तिकाचा आश्रमू पांडवागा. जे निगर्वाचे गौरव, जे निर्गुणाची जाणीव, जे सुखाची राणीव निराशांची. जे संतोषिया वाढिले ताट, जे अचिंता अनाथाचे मायपोट. भक्तीसी उजू वाट जया गावा. हे एक सांगोनी वाया, काय फार करू धनंजया. पै गेलिया जया ठाया, तो ठावोची होई जे. हिवांचिया झुळका, जैसे हिवची पडे उष्णोदका. का समोर झालिया अर्का, तमची प्रकाशू होय. तैसा संसारू जया गावा, गेला सांता पांडवा. हो निया ठाके आघवा, मोक्षाची तरी अग्नी माझी आले. जैसे इंधनची अग्नी जहाले, पाठीन निवेडेची काही केले काष्ठपण. ना तरी साखरेचा मागवता, बुद्धिमंतपणेही करिता. परी ऊस नव्हे पंडुसुता, जिया परी लोहाचे कनक जाहले. हे एके परिसेची केले, आता आनिक कैचे ते गेले लोहत्वानी. म्हणून तू पोहोनी मागवते, जेवी दुधपनन येची निरुते. देवी पाओनिया जयाते, पुनरावृत्ती नाही. ते माझे परम साचो कार्य निजधाम. हे अंतुवट तुझ वर्म दाविजत असे. देवींची अनिकेही एके प्रकारे, हे जाणता आहे सोपारे. तरी देह सांडी तेनी अवसरे, जेथ मिळती योगी अथवा अवचटे ऐसे घडे. जे अनवरसरे देय सांडे, तरी मागवते येणे घडे देहासीची. म्हणून काळशुद्धी जरी देह ठेविती, तरी ठेवीत खेवी ब्रह्मची होती. येरवी अकाळी तरी येते संसारा पुढती. तैसे सायुज्यानी पुनरावृत्ती, ये दोन्ही अवसरा अधीन आहाती. तो अवसरू तुझ प्रते प्रसंगे सांगो, तरी एके गासू भटा. पातलिया मरणाचा माझी वटा, पांचै आपुलालिया वाटा. निघती अंती, ऐसावरी पडिला प्रयाण काळी. बुद्धी ते भ्रमून न गिळी, स्मृती नव्हे आंधळी. न मरे मन, हा चेतना वर्गू आघवा. मरणी दिसे टवटवा, परी अनुभवलिया ब्रह्मभावा. गवसनी होऊनी ऐसा सावध, हा समवावो. आणि निर्वाण वेरी निर्वाहो, हे तरीच घडे जरी सावावो. अग्नीचा आथी पहा पावारेने की उदके. जै दिवियाचे दिवे पण झाके, तै असतीच काय देखे दिठी आपुली. तैसे देहांतीचेनी विषमावाते, देह आत बाहेरी श्लेष्मा आणते. तै विझोनी जाय उचिते, अग्नीचे जे जेव्हा. ते वेळी प्राणासी प्राणू नाही, तेथ बुद्धी असोनी करील काही. म्हणून अग्निविन देही चेतना न थारे. अगा देहींचा अग्नी जरी गेला, तरी देह नवे चिखलू ओला. वाया आयुष्य वेळू आपुला, अंधारे गिवसी. आणि मागील स्मरण आघवे, ते तेने अवसरे सांभाळावे. मग देय त्यजूनी मिळावे स्वरूपी की. तव तया देह श्लेष्माचे चिखली, चेतनाची बुडोनी गेली. तेत मागिली पुढली हेही ठेली. आठवण सहजे, म्हणून आधी अभ्यासू जो केला, तो मरण न येताची निमोणी गेला. जैसे ठेवणे न दिसता मालवला दीपो हातीचा. आता असो हे सकळ, जानपा ज्ञानासी अग्निमूळ. तया अग्नीचे प्रयाणी बळ संपूर्णाथी. आतू अग्निज्योतीचा प्रकाशू, बाहेरी शुक्ल पक्षू. वरी दिवसू आणि सामासामाजी मासू. उत्तरायण ऐसिया समयोगाची निवृत्ती. लाहुनी जे देय ठेविती, ते ब्रह्मची होती ब्रह्मविद. अवधारी गा धनुर्धरा, येथवरी सामर्थ्य या अवसरा. ते विंची हा उजू मार्ग सुवपुरा. यावया पै येथ अग्नी हे पहिले पाय तरे. ज्योतिर्मय हे दुसरे, दिवस जान तिसरे. चौथे शुक्लपक्ष आणि सामास उत्तरायण. ते वरची लगा सोपान, येणे सायुज्य सिद्धी सदन.
पावती योगी हा उत्तम काळ जाणिजे, या ते अर्चिरादी मार्ग म्हणिजे, आता काळू तोही सहजे, सांगेन ऐक तरी प्रयाणाची अवसरे, वात श्लेष्मा सुभरे, तेने अंतःकरणी अंधारे, कोंदले ठाके सर्वेंद्रिया लाकूड पडे, स्मृती भ्रमा माझी बुडे, मन होय वेडे, कोंडे प्राण अग्नीचे अग्निपण जाये, मग तो धूमची अवघा होये, तेने चेतना गिवसिली ठाये, शरीरींची जैसे चंद्रा आड आभाळ, सदट दाटे सजळ, मग गडतना उजाड उजाळ, ऐसे झावळे होय, का मरे ना सावध, ऐसे जीवितासी पडे स्तब्ध, आयुष्य मरणाची अमर्याद, वेळू ठाके ऐसे मनबुद्धी करणी, सभोवती धुमाकुळाची कोंडणी, तेत जन्मे जोडलिये वाहनी, युगची बुडे हा गा हातींचे जे वेळी जाये, ते वेळी अनिका लाभाची गोठी के आहे, मनोनी प्रयाणी तव होये, येतुली दिशा आणि देहा आंतू ऐसी स्थिती, बाहेरी कृष्ण पक्षुवरी राती, आणि सामासही ओढवती दाक्षिणायनी, ये पुनरावृत्तीची घराणी, आघेवी एकवटती जयाची प्रयाणी, स्वस्वरूप सिद्धीची कहाणी, कैसे न्यायिके ऐसा जयाचा देह पडे, तया योगी म्हणून चंद्रवरी जाणे घडे, मग तेथून मागुता बहुडे, संसारा ये आम्ही अकाळू जो पांडवा, मनितला तो हा जाणावा, आणि ह्याची धूम्र मार्गू गावा, पुनरावृत्तीची या येर तो अर्चिरादी मार्गू, तो वस्ता आणि असलगू, सवी या स्वस्थ चांगू, निवृत्तीवरी ऐसिया अनादी या दोन्ही वाटा, ओ एकी उजू एकी आव्हांटा, मनोनी बुद्धिपूर्वक सुभटा, दाविलिया तुझ काजे मार्गा मार्ग देखावे, साच लटिके ओळखावे, हिता हित जाणावे, हिताची लागी, पाहे पानाव देखता बरवी, कोणी आड घाली काय अथावी, का सुपंथ जाणोनिया अडवे, रिगवत असे जो विषामृत ओळखे, तोस अमृत काय सांडू शके, देवी जो उजू वाट देखे, तो अवांटा नवचे, म्हणून पुढे पाखर खावे खरे कुडे, पारखिले तरी न पडे, अनवसरे कही, येरवी देहांती थोर विषम, या मार्गाचे आहे संभ्रम, जन्मे अभ्यासली याचे हन काम, जाईल वाया जरी अर्चिरादी मार्ग चुकलिया, अवचटे धूम्रपंथे पडिलिया, तरी संसार पांती जुंतलिया, भवतची असावे हे सायास देखोनी मोठे, तया कैसे निपा एक वेळ फिटे, म्हणून योग मार्ग गोमटे, शोधले दोन्ही तव एके ब्रह्मत्वा जाईजे, आणि एके पुनरावृत्ती येईजे, परिदैवगत्या जो लाहिजे, देहांती जेने ते वेळी म्हणितले हे नव्हे, वाया अवचटे काय पावे, देह त्यजोनी वस्तू होवावे, मार्गेच के तरी आता देह असो अथवा जाओ, आम्ही तो केवळ वस्तूची आहो, का जे दोरी सर्पत्व वावो, दोराची एकडूनी मज तरंगपण असे की नसे, ऐसे हे उदकासी कही प्रतिभासे, ते भलते वाहत जैसे तैसे, उदक चिके तरंगाकारे हे न जन्मेची, न तरंग लोपे निमेची, देवी देई जे देहेची वस्तू जाहले, आता शरीराचे तयाची या ठाई, अडनावही उरले नाही, तरी कोणे काळे काये, निमे ते पाहे पा, मग मार्गात ते कासया शोधावे, कोणे कोठोनी के जावे, जरी देशकालादी आघवे आपणची असे, आणि हागा घटू जे वेळी फुटे, ते वेळी तिथींचे आकाश लागे नीट वाटे, वाटा लागे तरी गगना भेटे, येरवे चुके आहे पा ऐसे हन आहे, की तो आकारूची जाये, येर गगन ते गगनींचे आहे, घटत्वाही आधी, ऐसिया बोधाचे निसुरवाडे, मार्गा मार्गांचे साकडे, तया सोम सिद्धा न पडे, योगियांसी या कारणे पंडुसुता, तुवा होवावे योगयुक्ता, येतुलुनी सर्व काळी साम्यता,
आपैसया होईल मग भलतेथ भल तेव्हा देहबंधू असो अथवा जाओ परी अबंधा नित्य ब्रह्मभाव विघड नाही तो कल्पादी जन्मा नागवे कल्पांती मरणाप्लवे माझी स्वर्ग संसाराचे नीलाघवे झकवे ना येणे बोधे जो योगी होय तया असीची या बोधाचे नीटपण आहे का जे भोगा ते पेलवनी पाहे नजरूपाये पैगा इंद्रियादिका देवा जया सर्वस्व स्वर्गी गाजती राणीवा ते सांडणे मानुनी पांडवा डावले जो जरी वेदाध्ययनाचे झाले अथवा यज्ञाचे शेतची पिकले परितपदानांचे जोडले सर्वस्वहन जे तया आघवयाची पुण्याचा मळा भारू आंतौनी जया ये फळा ते परब्रह्मा निर्मळा सांटी न सरे जे नित्यानंदाचे निमाने उपमेचा कांटाळा न दिसे साने पहा वेद यज्ञादी साधने जया सुखा जे विटेना सरे भोगी तयाचे नि पबाडे पुरे पुढती महासुखाचे सोयरे भावंडची ऐसे दृष्टीचे नि सुखपणे जयासी अदृष्टाचे बैसने जे शतमखाही अंगवने नोहेची एका तया ते योगीश्वर अलौकिके दिठीचे नि हात तुके अनुमानती कौतुके तव हळुवटू आवडे मग तया सुखाची किरीटी करोनिया गा पाऊटी परब्रह्माची ये पाठे आरूढते ऐसे चराचरैक भाग्य जे ब्रह्मेशा आराधना योग्य योगियांचे भोग्य भोगधन जे जो सकळ कळांची कळा जो परमानंद पुतळा जो जीवाचा जिव्हाळा विश्वाची या जो सर्वज्ञतेचा ओलावा जो यादव कुळींचा कुळदिवा तो श्रीकृष्णजी पांडवा प्रति बोलिला ऐसा कुळक्षेत्रींचा वृत्तांतू संजय रायसी असे सांगतू तेची परियेसा पुढारुई मातू ज्ञानदेव मने हरि ओम तत्सत इति श्री ज्ञानदेव विरचितायां भावार्थदीपिकायां अक्षरब्रह्म योगो नाम अष्टमोऽध्यायः। श्रीकृष्णार्पणमस्तु।